गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय महेश आलेत. स्ट्राईकला बॅटर आदर्श. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय मयूर स्पोर्ट्स पुरस्कृत साई झालखंड संघ फलंदाजी करतोय. गोलंदाजी करतोय आरसी ग्रुप अलिबाग राखेची चव्हाण. यावेळी चांगल्या पद्धतीचा टॅप करायचा प्रयत्न, चेंडू अडवण्यामध्ये सुद्धा अयशस्वी झालेत. चांगला प्रयत्न केला होता. चेंडू सीमा पार, चौकार. डीजे कार्तिक मानवंदना देणारा चेंडू सीमा पार, चौकार. स्कोर कार्ड पर इस बार अच्छी गेंद गुल्ले स्पॉट पे टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल. हाना ये क्या हुआ? हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद मोए मोए. डीजेडी स्कोर जा पहुंचा है 26 रन 26. स्कोर कार्ड पर पहले बल्लेबाजी करते हुए हम देख रहे हैं मयूर स्पोर्ट्स पुरस्कृत साई झालखंड अक्षय जी कदम संघ मालक उनकी टीम बल्लेबाजी करते हुए निखिल और उनका साथ देते हुए न्यू बैटर्स मैदान पर शुभम. गेंदें हो चुकी है 2. काउंट झाला 3 बॉल. काउंट है. ये बॉल काउंट है क्या? तो दोनों बॉल कंटिन्यू बॉलिंग. जरूर यहाँ पर एक्स्ट्रा की बदौलत स्कोर जा पहुंचा है 26 रन. 1 विकेट के नुकसान पर सागर गेंदबाजी मार्ग पर स्ट्राइक पे बल्लेबाज निखिल पाटिल. फिर से एक बार काफी बाहर निकलकर खेलना चाहते पर इस बार सागर ने कमबैक किया. आरसी ग्रुप अलीबाग टीम के लिए
शानदार गेंदबाजी करते हुए फिर से एक बार अच्छी गेंद, गति में परिवर्तन, स्लो वन डिलीवरी, चकमा खाते हुए, बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, ये लगातार का डॉट गेंद जाता हुआ निखिल पाटिल के ऊपर दबाव। स्कोर का हुआ 26 रन, 1 विकेट के नुकसान पर। इस बार डांसिंग डाउन, फिर से एक बार तीसरी गेंद यहाँ पर 22 के रूप में 1 रन प्राप्त करते हुए। इस बार शॉर्ट गेंद, इस बार आखिरी गेंद के ऊपर बल्लेबाज शुभम ने अपने इरादे स्पष्ट किए। जरूर शानदार बल्लेबाजी करते हुए स्कोर जा पहुंचा है 2 ओवर की समाप्ति के बाद 31 रन। आखिरी गेंद पर शुभम ने चौका लगाते हुए अपने टीम के लिए बड़ा योगदान दिया है। 31 रन 2 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करते हुए मयूर स्पोर्ट्स पुरस्कृत साई झारखंड। जरूर यहां से सम्मानीय पंकज जी अंजारा साहब यहां से तशरीफ ले जाते हुए काफी देर तक यहां पर उन्होंने हमें साथ दिया, आपका तहे दिल से आभार। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 31 रन। और इस बार फुल टॉस गेंद मनीष के ऊपर प्रहार करते हुए निखिल पाटिल 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आखिरी ओवर स्लॉग और हड़ामारी का षटक। इस बार फिर से एक बार रूम बनाकर खेल दिया, इस बार उनके पाले में गेंद आती हुई सीधा बाउंड्री लाइन के पार चौकार। इस छवे के साथ स्कोर जा पहुंचा है। स्कोर कार्ड पर हम देख रहे हैं 39 रन 39 स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर। मनीष फिर से एक बार गेंदबाजी करते हुए स्ट्राइक पे निखिल पाटिल। या स्पर्धेसाठी सूरज मारुती गायकर यांच्याकडून आदर्श खेळाडू, फेअर प्लेयर अवॉर्ड, वरिष्ठ खेळाडू असे चषक देण्यात आलेले आहेत। ते या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। मी विनंती करेन सन्माननीय सूरज मारुती गायकर साहेबांना आपण यायचं आहे। आपला सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सत्कार करण्यात येत आहे। धावसंख्या धावफलक आपण पाहतोय या चौकाराच्या साहाय्याने किती 48 धावा। शेवटचा चेंडू या इनिंगचा येणं बाकी मनीष गोलंदाजी मार्कवर। पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र नक्कीच 49 धावफलकावरती लगावल्या गेल्यात। 50 धावांची गरज। मी विनंती करेन श्री सन्माननीय सूरज मारुती गायकर साहेबांना आपण यायचं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आदर्श खेळाडू, फेअर प्लेयर अवॉर्ड आणि वरिष्ठ खेळाडूचा चषक देण्यात आलेला आहे। तसेच सन्माननीय अभिजित अर्जुन ठाकूर शिवसेना शाखा प्रमुख कोपर खिडकी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅचचा चषक देण्यात आलेला आहे। त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय। तो जीतने के लिए दोस्तों 18 गेंदे 49 रनों की जरूरत, 50 रनों की जरूरत। यह सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करता हूं हमारे साथी समालोचक वॉइस ऑफ रायगढ़ यश मापगावकर, इनके पास धन्यवाद। ज्यांच्या माध्यमातून आपण पूर्णतः स्पर्धा कव्हर करणार आहोत असे इम्रान बुखारी सर, त्यांच्यासाठी प्रशांत दळे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, जे इंटरनेट आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आलं। आणि इम्रान बुखारी सर तुम्हास हे 200 रुपयाचं पारितोषिक आम्ही देतोय आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे पूर्णतः स्पर्धा आणि हा पूर्ण आवाज आपल्या सर्वांपर्यंत संगीत संयोजकाची भूमिका आणि त्याबरोबरने फार महत्त्वाचं कार्य असतं। वायफाय इंटरनेट सेवा जे पुरवतात, किंबहुना आपल्या सर्वांसाठी ज्या ज्या वेळेस इंटरनेट हवा असतं त्यावेळेस या गावामध्ये ते उपलब्ध करून देतात, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो। थँक्यू सो मच। बोलत या मॅचच्या दिशेला थँक्यू सो मच। यश थोडंसं थांबवतोय। अतिथी देवो भव आणि त्यांचा सत्कार करणं आपलं परम कर्तव्य आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्लेयर ऑफ द अवॉर्ड आणि ज्येष्ठ खेळाडू असे चषक देण्यात आले। तसे सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आलेला आहे असे सन्माननीय
सन्माननीय अभिजित अर्जुन ठाकूर साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी शकीरबाई शेख यांना विनंती करेन की त्यांचा आपण सत्कार करायचा आहे। प्रत्येक खेळाडूसाठी मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार सन्माननीय अभिजितजी ठाकूर सर यांच्या माध्यमातून देण्यात आले। त्यांचा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो। त्याचा सत्कार नक्कीच केला जातोय सन्माननीय शकीरबाई शेख यांच्या माध्यमातून। धन्यवाद सर, आपण नेहमीच आम्हाला सहकार्य करत असता। तसेच सन्माननीय सूरजजी गायकर सर यांच्या माध्यमातून आपण पाहताय 4 अवॉर्ड देण्यात आलेले आहेत। प्लेअर ऑफ द डे असतील, तसेच उत्कृष्ट खेळाडू असे अवॉर्ड असतील, ते चषक देण्यात आलेले सन्माननीय सूरजजी गायकर साहेब यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सत्कार करतोय। मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन नक्कीच त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येत आहे। तसेच वायफाय इंटरनेट यांनी आमच्यावरती दाखवलेला प्रेम यशजी, आणि ऐसा म्हटलं जाता जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता, यूं तो भर जाती है झोलिया मगर देने वाला नजर नहीं आता। असेच आमचे वायफाय इंटरनेटचे मालक सन्माननीय प्रशांतजी थले साहेब, आपला मनापासून आभार व्यक्त करतोय मी। या स्पर्धेच्या माध्यमातून जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 51 धावांची गरज। ओव्हर टू कॉम्बॉक्स यश मापगावकर सर। थँक्यू। 50 धावांची रिक्वायरमेंट आहे। 15 चेंडूंवरती आता मात्र 21 धावा हव्यात। पहिलं षटक या ठिकाणी आपण बघतोय। 3 चेंडू आलेत, 9 धावा आल्यात आणि पहिलं षटक मैदानावरती प्रगतीपथावर असताना मयूर स्पोर्ट पुरस्कृत जालगड संघानं 49 केल्या होत्या आणि आरसी ग्रुप अलिबाग संघाला 50 धावांची रिक्वायरमेंट आहे। चौथा चेंडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, हा चेंडू अत्यंत चांगला आहे। निखिल या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय। चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुद्धा आहे या संघामध्ये आपण पाहतोय अक्षय कदमला, त्यांच्या माध्यमातून आपण पूर्णतः साई जालगड संघ नेहमी पाहतो। मयूर स्पोर्टचं एक वेगळं नातं सुद्धा अलिबाग क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं। मयूर स्पोर्टचं चॅनल सुद्धा या ठिकाणी आलेलं आपण यंदाच्या वर्षी पाहिलं। त्यांच्या माध्यमातून साई जालगडची स्पर्धा त्यांनी कव्हर केली होती। स्कोरबुक वरती धावा बनल्यात 10 आणि अजून सुद्धा आपण जर या सामन्याचा विचार केला तर 11 धावा आल्यात। 1 चेंडू बाकी आहे। निखिल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे। निखिल आपण बघतोय या पूर्णतः अलिबागमध्ये ज्यांच्या नावानं स्कोरबुक वरती येणारी धावसंख्या आपण आतापर्यंत पाहिली। 15 धावा आल्यात। पहिलं षटक मैदानावरती पूर्ण केलं गेलंय आणि पहिल्या षटकानंतर 15 बनल्यात। 3 षटकांमध्ये 50 धावांची रिक्वायरमेंट म्हटल्यानंतर प्रति षटकामध्ये जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो टॅली करावा लागतो। ज्या रणगतीने धावा बनवायच्या आहेत ती धावगती मैदानावरती येणं सुद्धा महत्त्वाचं आहे। पहिलं षटक संपलंय। 12 चेंडूवरती रिक्वायरमेंट आता आहे 35 धावांची। 15 धावा बनल्यात। सामना सुरू करा, वेळ लागतोय। अजून बरेच सामने आपल्याला या पूर्णतः रात्रीमध्ये कव्हर करायचे आहेत कारण वेळ लागला सामने सुरू होण्यासाठी। दोस्ती ग्रुप यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली। या 4 व्यक्तींनी ज्या रीतीनं ही संपूर्ण स्पर्धा मैदानावरती आणली, ज्या ट्रॉफीज आपण झळाळत्या या ठिकाणी बघतोय, चांगलं क्रिकेट या ठिकाणी। या बेचा फटका टॅप आउट केलंय। चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर जाईल, सीमारेषा पार, चौकार। हा चेंडू मात्र आपण पाहतो या ठिकाणी 9 घोषित केला। आधीचा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला तर मैदानावरती वाईट सुद्धा आला होता। 21 धावा आल्या, धावा होऊ शकतात। ही पॉझिटिव्ह वाइब्स मैदानावरती आलेली पाहायला मिळते। आणखीन एक चांगला फटका, चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर, सीमारेषा पार। अनदर 4, अनदर विक्ट्री डीजे। संघाने तयार राहायचं आहे। मॅच मध्ये आपण पाहतोय रोमांच निर्माण झालाय। 25 धावा बनल्यात। दुसरं षटक मैदानावरती, यावेळेचा प्रहार, आणखीन एक चेंडू चाबूक चिरत सीमारेषा पार, चौकार।
49 धावा बनल्या होत्या, आता मात्र 9 चेंडूवरती 21. यावेळचा टॅप आउट डान्सिंग डाऊन द ट्रॅक. हा चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर नयनवरती केलाय हल्ला बोल. अगदी आपण जर विचार केला तर बॅक टू बॅक 4 बाउंड्रीज झाल्यात आणि 4ही बाउंड्रीज स्वागत ने केलंय. स्वॅगचे स्वागत. 8 चेंडू 17 धावा. या ठिकाणी आपण बघतोय सर्वात मोठी विकेट जर या ठिकाणी कोणाची असेल हार आणि जीत यामध्ये जो उभा आहे तो म्हणजे स्वागत. स्कोरबुक वरती 33 धावा बनल्या. 33 रन्स ऑन स्कोरबुक. 49 धावा मैदानावरती बनल्या गेल्यात. 50 धावांची रिक्वायरमेंट असताना 8 चेंडूवरती 17. हा चेंडू मात्र आपण पाहतोय या चेंडूवरती धावा बनली गेली 1. 7 चेंडूवरती 16 धावा. 34 धावा. कहा से क्या हो गया देखते देखते या मॅच मध्ये आपण बघतोय. ऍज पर मॅच सिच्युएशन आपण जर विचार केला तर स्ट्राईक वरती जो फलंदाज हवा होता तो मात्र येत नाहीये. 2 षटकानंतर धावा बनल्यात 35. 17.50 करंट रन रेट. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र 15चा झालाय. पंधरा धावांची रिक्वायरमेंट. 6 चेंडूवरती 15 धावा बनवाव्या लागतील. स्वागत ज्या स्वागतनं आशा पल्लवित केल्यात, ज्या स्वागतने प्रतिस्पर्धी संघाचं स्वागत केलंय, ज्या स्वागतने या मॅच मध्ये संपूर्णतः जान आणून टाकली आहे, ज्या स्वागतवरती सर्वांच्या नजरा असतील, जो स्वागत मैदानावरती या प्रतिस्पर्धी संघासमोर वासून उभा राहिलाय. स्वागत नॉन स्ट्राईक एंडवरती. स्ट्राईकवरती सागर ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 बाउंड्री जरूर आल्यात. मॅच जिंकण्यासाठी धावांची रिक्वायरमेंट आहे. पहिली बाउंड्री सीमारेषा पार. मॅच मध्ये अजून यायच्या अनकमाउंडीज आहे. चौका. यावेळच्या चेंडूवरती मात्र फलंदाज परतेल बॅक टू द पवेलियन. टॉस आपण करणार आहोत. आदर्श पुरस्कृत एचडी ग्रुप, आदर्श 11 पुरस्कृत एचडी ग्रुप विरुद्ध एकविरा मुळे या दोन संघाच्या दरम्यान बॅटल आहे. यावेळेचा फटका. काय फटका खेळलाय. पॉइंट रिजनला चेंडू सीमारेषा पार येतोय. टेक अ बिग ब्लो फॉर दिस बाउंड्री. चौकार. 3 चेंडूवरती 7. हा 7 करील कोणाचा घात आणि 7 देईल कोणाचा 7. 3 चेंडू 7. 2 चौकार या मॅच मध्ये जिंकू शकतात संघ आरसी ग्रुप अलिबाग संघाला. तर 2 चांगले चेंडू या मॅच मध्ये. यावेळेचा चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि धाव घेत असताना मात्र विकेट आली. 2 चेंडूवरती धावा व्यासात. बोलावरती येऊन ठेपलाय. 2 चेंडूवरती 7 धावाव्यात. गोंधळच्या मोर्चावरती आदर्श. हा फटका आलाय बाउंड लाईनच्या बाहेर. स्वागतची बॅटिंग आवडली असेल मित्रांनो. टायन्सचा आवाज येऊ देत. मॅन इन फॉर्म ज्या स्वागतने आतापर्यंत काय जबरदस्त फटकेबाजी केली. 9 चेंडूवरती 22 धावा आल्यात. आता मात्र पाठी वळून बघून चालणार नाही. एका चेंडूवरती हव्यात 3 धावा. 4 आल्या तर मॅच जिंकू शकते आणि 4 माराव्या लागतील, कारण या ठिकाणी 3 धावा घेणं फार कठीण आहे. एखादा खराब चेंडू या मॅच मध्ये पूर्णतः पाठीमागे घेऊन जाऊ शकतोय साईदालगड संघाला. एक चांगला चेंडू आदर्शला या मॅच मध्ये जिंकू शकतोय. जे आतापर्यंत झाले ते पूर्णतः विसरू जाऊ शकतोय.
मात्र स्वागत काय फटकेबाजी केले. एक चेंडू 4 धावा 3 धावा. स्वागतने चांगली फलंदाजी केली मात्र मॅच गमवावी लागली. 10 चेंडूवरती स्वागतच्या बॅटमधून आल्या 23 धावा मात्र सामना जिंकलाय. या ठिकाणी मयूर स्पोर्ट्स पुरस्कृत साई झालकण संघानं केवळ समोर व्ही शेप मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये हे पटके झाले आले. स्वागतने चांगली फलंदाजी केली त्याचं देखील आपण कौतुक करूयात. आदर्शचं देखील कौतुक करूयात कारण शेवटचा चेंडू मॅच सिच्युएशन निखिलने सुद्धा ही धाव वाचवली.